सन्मान कर्तृत्वाचा सन्मान, गुणवत्तेचा सन्मान, आदर्श गावाचा आज दिनांक 19/11/2025 रोजी जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कोसुर्डे या गावाला सन 2024-25 चा RR आबा स्वच्छ गाव सुंदर गाव अंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार साहेब यांच्या हस्ते तालुकास्तरीय स्वच्छ गाव सुंदर गावाचा प्रथम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मिळाल्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत कोसुर्डे या गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण तयार झाले असून ग्रामपंचायत कोसुर्डे या गावाला ₹10 लाख निधी मिळणार आहे। हा पुरस्कार मिळवणे कामी आमच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच या सत्कार सोहळ्याप्रसंगी माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी श्री वंदना सोनवणे मॅडम, सरपंच सविताताई बागुल, सदस्य शामरावजी गावित, सोमनाथ चौधरी, दिनकर चौधरी, भावराव चौधरी, युवराज बागुल, पांडुरंग बागुल, मनीषा बागुल, सदस्य राजू बागुल, दिनकर चौधरी, नामदेव बागुल, गुलाब चव्हाण, एकनाथ वाघ, मधुकर बागुल, हिरा बागुल, वसंत चव्हाण, काशीनाथ बागुल, संजय बागुल तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुजाता बागुल, वैशाली येलीस उपस्थित होते। हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गावावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। नमस्कार। आज दिनांक 21/11/2024 आमच्या ग्रामपंचायत कोसुर्डे या गावासाठी एक आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण आहे। आज आमच्या गावाला स्वच्छ गाव सुंदर गावाअंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय ओंकार पवार साहेब यांच्या हस्ते स्वच्छ गाव सुंदर गावाचा पुरस्कार प्राप्त झाला असून या गावामध्ये पुरस्कारामुळे आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी महत्त्वाचे योगदान असून आमच्या गावातील लोकांनी खूप आनंद झाला असून या ठिकाणी आमच्या गावातील लोकांना जो काही निधी मिळणार आहे याचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी होणार असून आमचं गाव अधिक गतिमान होईल आणि स्वच्छ व सुंदर गाव असं आमचं असणार असून या गावामध्ये कोसुर्डे, भाकुर्डे आणि जांभले हा असे। नमस्कार, माझं नाव सविता राजूराज, ग्रामपंचायत सरपंच। मी आम्हाला जिल्हा परिषद नाशिक पुरस्कार घेण्यासाठी पुरस्कारांतर्गत माननीय ओंकार पवार सर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार आम्हाला मिळाला आणि या पुरस्कारातून आम्हाला दिलेल्या रकमेची आम्ही गावात अधिक सुंदर व स्वच्छता कशी होईल या प्रयत्नाने आमच्या आम्हाला म्हणजे त्यांचे सपोर्ट लाभले त्या आमच्या कळवण तालुक्याच्या सन्माननीय सहाय्यक विकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी सोनवणे सर यांच्या आम्हाला विकास मोलाचं मार्गदर्शन लाभल्यामुळे आज आम्हाला पुरस्कार जाहीर